नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज अचानक नीटचा रिझल्ट लागला तर सर्व शॉकमध्ये आहेत, कोणाला माहिती पण नाही आहे अजून। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणार आहोत नीट रिझल्टमध्ये किती मुलं पास झालेले आहेत एकूण। तर टोटल 13,15,477 मुलं नीट रिझल्टमध्ये पास झालेले आहे। त्यामध्ये ओपन, ओबीसी, एससी, एसटी हे सर्व कॅन्डिडेट आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तर यावर्षी कट ऑफ काय असणार? तर सगळ्यात महत्त्वाचा कट ऑफ जर म्हटला तर ओपनसाठी कट ऑफ असणार आहे 164। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना 164 पेक्षा जास्त मार्क्स असणार तर तेच एलिजिबल असणार ओपन कॅटेगरीचे। आणि त्यानंतर ओबीसी, एससी आणि एसटी 129 मार्क्स हे मॅन्डेटरी असणार। हे या मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी हे एलिजिबल असणार। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, किती मुलं ओबीसीमधनं पास झालेले आहेत? 1,0769 मुलं हे ओबीसीमधनं पास झाले आहेत। त्यानंतर एससीमधनं 34,326 विद्यार्थी पास झाले आहेत आणि एस टीमधनं 14,478 मुलं पास झालेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर यावर्षी MBBSच्या सीट्स किती आहे? महाराष्ट्रामध्ये MBBSच्या सीट्स किती आहे किंवा ऑल ओव्हर द इंडिया MBBSच्या सीट्स किती आहेत? तर यावर्षी MBBSच्या सीट्स आहेत 1,10,000 MBBSच्या सीट्स आहेत आणि मुलं पास झालेले आहेत टोटल 13,15,477 मुलं। तर विचार करा किती मुलांचं कॉम्पिटिशन आहे एका सीटसाठी MBBSच्या। तर सर्वच मुलांचं MBBSचं ध्येय नसतं, तर त्याबरोबरच विद्यार्थी BMS, BHMS, BDS हेही कोर्सेस चूज करतात। तरी पण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, सीट्स खूप कमी आहेत। तर सर्वात पहिले तुम्ही तुमचा कट ऑफ चेक करून आणि लवकरात लवकर काउन्सिलिंगला जॉईन करून घ्या। ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुमच्यासाठी फ्री काउन्सिलिंग सेशन्स अजूनही चालू आहेत आणि लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन काउन्सिलिंग हे बुक करून घ्या। थँक्यू व्हेरी मच।